FCRA विधेयक भारतात येणाऱ्या परदेशी फंडिंगवर लगाम घालणारा कायदा. तसं पाहिलं तर हा कायदा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र मोदी सरकारला तो आणखी कठोर करायचा आहे. त्यासाठी सरकारनं या कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक आणलं. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारला या अधिवेशनातच हे बिल संसदेत मांडायचं होतं. मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे ते शक्य झालं नाही. आता या विधेयकाबाबत मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. बुधवारी सरकारनं FCRA विधेयक संसदेच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजेच JPC कडे पाठवलं. आता JPC या विधेयकाचा अभ्यास करून आपला रिपोर्ट सरकारला देईल. त्यानंतरच हे विधेयक संसदेत मांडता येणार आहे. थोडक्यात FCRA विधेयकावरून मोदी सरकारला काही प्रमाणात माघार घ्यावी लागली असंच दिसतंय. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे FCRA विधेयक मंजूर व्हायला संसदेत साध्या बहुमताची आवश्यकता आहे, 2/3 बहुमताची नाही. त्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेणं तसं सरकारसाठी सोपं मानलं जात होतं. जर आपण मोदी सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर या सरकारनं याआधी सुद्धा अशा परिस्थितीत अनेक विधेयकं मंजूर करून घेतली आहेत. मग प्रश्न पडतो की FCRA विधेयकालाच अडचण का आली? सरकारला या विधेयकावरून माघार का घ्यावी लागली? मुळात या विधेयकाला काँग्रेस पार्टीचा सुरुवातीपासून विरोध आहे. मात्र मोदी सरकार FCRA वरून नरमलं. यामागे अदानी फॅक्टर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय? FCRA विधेयकावरून मोदी सरकारनं नक्की काय भूमिका घेतली आहे? या विधेयकाला काँग्रेससारखे पक्ष विरोध का करतायत? सरकारनं विधेयक मागे घेण्यामागं अदानी फॅक्टरची चर्चा का होते? सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला मोदी सरकारनं FCRA विधेयकाबाबत नेमकी काय भूमिका घेतली ते बघूयात. तर बुधवारी 12 ऑगस्टला लोकसभेत FCRA सुधारणा विधेयक 2026 हे संयुक्त संसदीय समिती म्हणजेच JPC कडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक JPC कडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर जोरदार वादावादी झाली. काँग्रेस खासदार KC वेणुगोपाल यांनी याला विरोध केला. मुळात काँग्रेसची सुरुवातीपासूनच भूमिका ही या विधेयकाला विरोध करण्याचीच आहे. त्यामुळे JPC कडे पाठवण्याऐवजी संपूर्ण विधेयकच मागे घेण्यात यावं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या या विरोधाला उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की काही विधेयकं JPC कडे पाठवली जातात. सरकारही तेच करतंय. विधेयकात काही आक्षेपार्ह असेल तर विरोधक JPC समोर आपलं म्हणणं मांडू शकतात. या विधेयकाला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा विरोध केला. मात्र या सगळ्या गोंधळातच विधेयक JPC कडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. आता एखादं विधेयक JPC कडे पाठवणं म्हणजे काय? तर त्या विधेयकाची सखोल आणि सविस्तर तपासणी करण्यासाठी ते संसदेच्या विशेष समितीकडे सोपवणं. या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे खासदार असतात. तसंच त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात. समिती विधेयकातल्या प्रत्येक कलमाचा बारकाईनं अभ्यास करते. त्यात काही त्रुटी आहेत का, कायदेशीर अडचणी आहेत का हे तपासलं जातं. आवश्यकता वाटल्यास JPC त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलावून त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेते. संपूर्ण अभ्यासानंतर JPC एक सविस्तर अहवाल तयार करते आणि विधेयकात कोणते बदल करावेत याच्या शिफारसी संसदेला सादर करते. आता JPCनं दिलेल्या शिफारसी किंवा बदल स्वीकारणं सरकारसाठी बंधनकारक नसतं. मात्र समितीच्या सूचनांना मोठं राजकीय आणि कायदेशीर महत्त्व असतं. विधेयक JPC कडे पाठवल्यामुळं त्यावर संसदेत घाईघाईनं निर्णय न होता व्यापक चर्चा होण्यास मदत होते. आता FCRA विधेयकाबाबतच्या प्रस्तावित समितीमध्ये 21 लोकसभा खासदार आणि 10 राज्यसभा खासदारांची निवड होणार आहे. या समितीला आपला अहवाल संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत लोकसभेत सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतरच हे विधेयक संसदेच्या पटलावर येणार आहे. म्हणजे काय? तर दोन्ही सभागृहात बहुमत असतानाही मोदी सरकारला FCRA विधेयक या अधिवेशनात मंजूर करून घेता आलं नाही. सरकारला आपली भूमिका सोडून विधेयक JPC कडे पाठवावं लागलं. थोडक्यात मोदी सरकारला FCRA विधेयकावरून माघार घ्यावी लागली असं चित्र आता निर्माण झालंय. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे FCRA विधेयकाला काँग्रेस आणि इतर पक्ष विरोध का करतायत? तर काँग्रेस पक्षाचा मुख्य आरोप आहे की FCRA विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार देशातल्या अल्पसंख्याकांना टार्गेट करतंय. काँग्रेसचं म्हणणं आहे की या कायद्यातल्या तरतुदींचा वापर ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदायांद्वारे चालवल्या जाणाऱ्या चॅरिटेबल संस्था, शाळा आणि रुग्णालय यांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांचं नियंत्रण सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी केला जाऊ शकतो. विधेयकात असा प्रस्ताव आहे की जर एखाद्या संस्थेचं FCRA लायसन्स रद्द झालं तर त्या संस्थेची मालमत्ता आणि परदेशी निधी सरकारद्वारे नियुक्त ऑथॉरिटीकडे वर्ग केला जाईल. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार
यामुळे सरकारविरोधात बोलणाऱ्या सामाजिक संस्था आणि NGOंचं अस्तित्व धोक्यात येईल. यामुळे काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला एवढा विरोध आहे. काँग्रेसच्या शशी थरूर यांनी केरळमधल्या ख्रिश्चन आणि इतर धर्मादाय संस्थांचं उदाहरण दिलंय. त्यांनी स्पष्ट केलं की FCRA लायसन्स रिन्यू न झाल्यामुळे 500 खाटांचं एखादं धर्मादाय रुग्णालय किंवा शाळा थेट सरकारच्या नियंत्रणात जाऊ शकतात, जे अन्यायकारक आहे. मुळात काँग्रेसचा या विधेयकाला विरोध हा त्या पक्षाच्या पारंपरिक व्होट बँकेशी संबंधित आहे. केरळमधले ख्रिश्चन आणि मुस्लिम यांसारखे अल्पसंख्याक समाज सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित UDFचे समर्थक राहिलेत. मध्य आणि दक्षिण केरळमधले कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांमधल्या जवळपास 30 ते 35 विधानसभा मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन मतदार निर्णायक आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFनं 140 पैकी 102 जागांवर विजय मिळवला. या आघाडीला राज्यातल्या ख्रिश्चन बहुल जिल्ह्यांमध्ये मोठं यश मिळालंय. काँग्रेसची FCRA विधेयकाला विरोध करण्याची लाईन सुरू होते ती इथूनच. तिकडे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची पण हीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या सुमारे 19% आहे. हा समाज सुरुवातीपासून समाजवादी पक्षाकडे आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी इंडिया आघाडीत एकत्र आल्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं नाही. CSDS लोकनीतीच्या सर्व्हेनुसार त्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या 90% जास्त मुस्लिम मतदारांनी सपा काँग्रेस आघाडीच्या बाजूने मतदान केलं, ज्यामुळे समाजवादी पक्षाला राज्यात तब्बल 37 जागांवर विजय मिळाला होता. विरोधी पक्ष FCRA विधेयकाला विरोध करतायत ते यामुळेच. पण या सगळ्यामध्ये अदानींच्या चर्चा कुठून सुरू झाल्या? मोदी सरकारनं FCRA विधेयकावर नरमाईची भूमिका घेतली. यामागे अदानी यांचा रोल असल्याच्या शक्यता का वर्तवल्या जात आहेत ते समजून घेऊया. तर सोमवारी 10 ऑगस्टला अमेरिकेतून एक मोठी बातमी आली. अमेरिकेतल्या न्यायालयानं गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत सुरू असलेला लाचखोरी आणि फसवणुकीचा खटला मागे घेतला. महत्त्वाचं म्हणजे हा खटला मागे घेण्याची विनंती ट्रम्प सरकारच्या जस्टिस डिपार्टमेंटनं केली होती. या संदर्भात यावर्षी मे महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सचा एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की गौतम अदानी यांनी अमेरिकेतले त्यांचे खटले मागे घेण्यासाठी सेटलमेंट केली आहे. दावा करण्यात आला की गौतम अदानी हे खटला मागे घेण्यासाठी $60 लाख दंड भरतील, तर त्यांचे पुतळे सागर अदानी हे $1,20,00,000 दंड भरतील. न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की या सेटलमेंट नंतर अदानी यांच्यावरचे खटले रद्द होण्याची शक्यता आहे. आता नेमकं तेच घडलंय. अमेरिकेच्या न्यायालयानं जस्टिस डिपार्टमेंटच्या विनंतीनंतर अदानी यांच्यावरचा खटला मागे घेतलाय. स्वतः अदानी यांनी कधीच या सेटलमेंटच्या चर्चा मान्य केलेल्या नाहीत. मात्र वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार त्यांच्यावरचा खटला मागे घेण्यासाठी हे मोठं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. आता इथे भारतातल्या FCRA बिलाचा काय संबंध येतो? तर अमेरिकेतून मागच्या अनेक दिवसांपासून भारत सरकारवर FCRA विधेयक मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. अमेरिकेतल्या रिपब्लिक पक्षाचे खासदार रायली मूर यांनी गेल्या आठवड्यात एक मोठं वक्तव्य केलं होतं. मूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून FCRA विधेयकाचा उल्लेख केला होता. या विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार भारतातल्या ख्रिश्चन धर्मीयांवर हल्ला करतोय. जर भारताच्या संसदेत हे विधेयक मंजूर झालं तर याचा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर वाईट परिणाम होईल असा इशारा मूर यांनी दिला होता. एवढंच नाही तर मागच्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि भारतामध्ये अशा काही घडामोडी घडल्या ज्याचा संबंध या बिलाशी लावला जातोय. सर्जिओ गोर, भारतातले अमेरिकेचे राजदूत. गोर यांनी मागच्या काही दिवसांमध्ये भारताच्या दक्षिणेकडच्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. सर्जिओ गोर यांनी 5 ऑगस्टला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी 7 ऑगस्टला कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांची भेट घेतली. 8 ऑगस्टला सर्जिओ गोर केरळला गेले. तिथे ते केरळचे मुख्यमंत्री VD सतीशन यांना भेटले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री विरोधी पक्षांचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारनं आणलेल्या FCRA विधेयकाचा मोठा परिणाम दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण या राज्यांमध्येच ख्रिश्चन मिशनरीज आणि धर्मादाय संस्थांची संख्या तुलनेनं जास्त आहे. या भेटीनंतर सर्जिओ गोर यांनी मंगळवारी 11 ऑगस्टला दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या सगळ्या भेटींनंतर बुधवारी सरकारनं FCRA विधेयक JPC कडे पाठवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून दबाव येत असताना मोदी सरकारनं विधेयकाबाबत ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे यामागे अमेरिकेचा दबाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. जर आपण सगळे डॉट्स जोडले तर मोठं चित्र काय निर्माण होतं? तर भारत सरकारनं पावसाळी अधिवेशनात FCRA विधेयक आणलं, पण या विधेयकाला
अमेरिकेतून विरोध सुरू झाला. अमेरिकेच्या राजदूतांनी भारतीय मुख्यमंत्र्यांची आणि NSA डोवाल यांची भेट घेतली. त्याचवेळी अमेरिकेतले अदानी यांच्यावरचे खटले रद्द झाले. त्यानंतर मोदी सरकारनं विधेयक JPC कडे पाठवण्याचा निर्णय घेतला. आता मोदी सरकारवर गौतम अदानींशी संबंधांवरून सातत्यानं आरोप झाले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला सुद्धा अदानी यांच्या खटल्याशी जोडून पाहिलं जात आहे. FCRA विधेयकामध्ये अदानी यांची चर्चा सुरू झाली ती यामुळेच. एकंदरीतच मोदी सरकारनं संसदेत स्पष्ट बहुमत असतानाही FCRA विधेयकावरून माघार घेतली ही मोठी घटना आहे. सरकार सुरुवातीपासून या विधेयकाबाबत आक्रमक होतं. मात्र आता अचानक सरकारनं आपली भूमिका बदलल्यानं यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकारच्या या बदललेल्या भूमिकेमागचं कारण काय असावं? विरोधकांचं राजकारण, अमेरिकेचा दबाव की आणखी काही? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.